आपले 12व्या अध्यायातील श्रीमद भगवद्गीतेचे 4 श्लोक झालेले आहेत. 5वा श्लोक सुरू करण्यापूर्वी हे युद्ध केव्हा आणि का झाले या संदर्भामध्ये आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. महाभारत हे सुमारे 5123 वर्षापूर्वी आपल्या भारतभूमीवर झाले. कौरव आणि पांडव हे दोघं सावत्र भाऊ होते. पांडव 5 आणि कौरव 100. इंद्रप्रस्थ ही पांडवांची राजधानी होती. इंद्रप्रस्थ ही पांडवांची राजधानी होती. पांडवांनी राजसूय राजसूय यज्ञ केला आणि दुर्योधनाला बोलावले. दुर्योधनाला बोलवल्यानंतर मयमहालामध्ये स्फटिकाची फरशी बसवली होती आणि तिथे पाणी आणि प्रत्यक्ष जमीन यामध्ये दुर्योधनाची फसगत झाली आणि त्यावेळेस भीम आणि द्रौपदी हसले आणि त्यावेळेसच त्याच्या मनामध्ये राग आला की आपण यांचा आता बघूया काय पद्धतीने बदला कसा घ्यायचा, असं त्याच्या मनामध्ये पाप निर्माण झालं. तो सुरुवातीपासून दुर्योधन हा पापीच होता, परंतु ही त्याच्यामध्ये तात्कालिक कारण आणि हे भर पडली. त्यानंतर शकुनी मामा आणि दुर्योधन दोघांनी मिळून त्यांना द्यूत खेळायला, युधिष्ठिराला द्यूत खेळायला भाग पाडलं आणि त्यामध्ये धर्मराज आपलं राज्य, आपले भाऊ, द्रौपदी सगळं काही हरला. त्यानंतर द्रौपदी वस्त्रहरण झालं, त्याची पण कथा आपल्याला माहिती आहे. परत पांडवांना त्यांनी अजून एकदा डाव खेळला आणि पांडवांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास अशा बोलीवर परत ते द्यूत खेळले आणि त्या द्यूतामध्ये युधिष्ठिर हरला. हे सगळं कारस्थान जे होतं हे विशेषतः शकुनी मामाचं होतं. त्याच्याबद्दलची गोष्ट आपण यथावकाश बघूया. मग आता हे 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास अशी भोगूनही नंतर पांडवांनी 5 गावं फक्त दुर्योधनाकडे मागितली. परंतु दुर्योधन, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दुर्योधन म्हणाला की सुईच्या टोकावर जेवढी जमीन मिळते तेवढी सुद्धा मी देणार नाही आणि यानंतर युद्ध करण्याचे ठरले. मग आता युद्ध करण्याचे ठरले त्यावेळेस पितामह भीष्माने कसं युद्ध होईल, काय युद्ध होईल, त्याचे नियम काय असतील हे सगळं ठरवलं आणि त्याप्रमाणे कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं. हे युद्ध 18 दिवस चाललं आणि प्रत्येक वेळेस पांडवांची कधी सरशी व्हायची, कधी कौरवांची सरशी व्हायची, ह्या पद्धतीने हे युद्ध चालू होतं. आपण 12वा अध्याय याच्यासाठी घेतला की आपल्याला नेमकं काय पाहिजे आहे हे माहिती असावं, म्हणून भगवंतानी जे सार सांगितलेलं आहे या अध्यायामध्ये की तुम्ही भक्ती मार्गाचा स्वीकार करा. आणि त्यासाठी आपण 4 श्लोक बघितलेले आहेत. आता आपण 5व्या श्लोकाचं पठण करणार आहोत. 4 श्लोकांचा जर सारांश बघायचा ठरला तर पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंतांना विचारलेलं आहे की मी सगुण भक्ती करू की निर्गुण भक्ती करू. आता भगवंतांनी पुढे सांगितलंय की सगुण भक्ती काय आणि निर्गुण भक्ती काय. मग सगुण भक्तीचे फायदे आणि निर्गुण भक्तीचे फायदे अशी ही माहिती भगवंतांनी आपल्याला या अध्यायामध्ये दिलेली आहे. ह्या ठिकाणी 2ऱ्या श्लोकामध्ये मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजनात आणि ध्यानामध्ये तू रहा अशा पद्धतीने आणि अत्यंत श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन तू मला भज असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि तेच लोक मला उत्तम योगी असे वाटतात. आणि 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये सांगितलं आहे की सच्चिदानंद घन ब्रह्माची निरंतर ऐक्य भावनेने तू ध्यान कर, उपासना कर, म्हणजे तू मला प्रिय होशील आणि तू मलाच येऊन मिळशील. मग आता मलाच येऊन मिळशील म्हणजे काय याबद्दलचा पण आपण यथायोग्य वेळेस आपण त्याचा उहापोह करणार आहोत. आता आपण 5वा श्लोक घेणार आहोत.
माझ्या मागे आपण म्हणायचं आहे. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते देहवद्भिरवाप्यते. आपण आता पूर्ण ओळ घेऊ. माझ्या मागे म्हणा. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते. याचा शब्दार्थ असा आहे, सच्चिदानंद निराकार ब्रह्मात चित्त गुंतलेल्या त्या पुरुषांच्या साधनात जास्त कष्ट आहेत. कारण देहाचा अभिमान असणाऱ्याकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते. आपण बघितलंय की सगुण भक्ती म्हणजे भगवंताची मूर्ती, त्याला पान, फुलं, पाणी, पंचामृत आपण जे नेहमी पूजा करतो ती आहे सगुण भक्ती. आणि निर्गुण भक्ती जी आहे त्याच्याबद्दलची माहिती देताना भगवंतांनी सांगितलंय की याच्यामध्ये फार त्रास होतो. मग ती कशी भक्ती करायची त्याचं सुद्धा उदाहरण भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे. ब्रह्मप्राप्तीसाठी हे जे ऋषी मुनी होते त्यांना रुद्धी सिद्धी आड येतात. मनातली इच्छा पूर्ण होते, तोंडाने दिलेला शब्द शाप हा पूर्ण होतो, परंतु काम आणि क्रोध या निर्गुण भक्तीमध्ये निर्माण होतात. मग याचं उदाहरण काय आहे तर विश्वामित्रांचं उदाहरण आपण घेणार आहोत. विश्वामित्र ऋषी यांना ब्रह्मर्षी म्हणावं यासाठी यांनी खूप प्रयत्न केले. वेळ प्रसंगी वशिष्ठ मुनींशी पण त्यांनी युद्ध केलं. कारण त्यांनी जेव्हा देवाकडे म्हटलं किंवा मला तुम्ही ब्रह्मर्षी म्हणा, त्यावेळेस सर्व देवांनी सांगितलं की हा अधिकार फक्त वशिष्ठ मुनींना आहे. वशिष्ठ मुनी फक्त आम्हाला, वशिष्ठ मुनींनी जर तुम्हाला म्हटलं तर मात्र आम्ही तुम्हाला ब्रह्मर्षी म्हणू. आणि मग त्याप्रमाणे ते ब्रह्मर्षी म्हणण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर आता तपश्चर्येमध्ये काय काय करावं लागतं तर थोडक्यात जर सांगायचं ठरलं तर आकाशाशी झगडावं लागतं, तहान पिऊन आणि भूक खाऊन राहावं लागतं. याचा अर्थ असा की इंद्रिय आत्मसंयमन करावं लागतं. प्रत्येक बाबतीत इंद्रिय आत्मसंयमनाचा अतिरेक करावा लागतो. मग 15 दिवस जेवायचं नाही, 15 दिवस पाणी प्यायचं नाही, वगैरे वगैरे. मग थंडीत कपडे न घालता राहणे, पावसात भिजणे आणि त्यामुळे शरीराला अत्यंत क्लेश होतात, शरीराला त्रास होतो. आणि तरी सुद्धा विश्वामित्रांनी एवढी तपश्चर्या करून त्यांनी ज्यावेळेस वशिष्ठ मुनींनी शेवटी त्यांना काही प्रक्रिया करून घेतल्या आणि मग त्यांना ब्रह्मर्षी म्हणायला सुरुवात केली. विश्वामित्र ऋषींचं आपल्यावर एवढं मोठं उपकार आहेत की त्यांनी गायत्री मंत्र जो आहे त्या गायत्री मंत्राचं शोध हा विश्वामित्र ऋषींनी लावलेला आहे. आणि आपल्या सगळ्या पुराणांमध्ये किंवा आपल्या सनातन धर्माच्या सगळ्या ग्रंथामध्ये हा सर्वात श्रेष्ठ मंत्र आहे की जो गायत्री मंत्र आहे. म्हणून आपण सर्वांनी ज्यांना शक्य होईल, शक्यतो पुरुषांनी, स्त्रियांनी म्हणू नये असा काही संकेत आहे. कारण ह्या मंत्रापासून होणारी शक्ती जी आहे ती एकत्रीकरण करून
धारण करण्याची शक्ती ही पुरुषांमध्ये आहे, स्त्रियांमध्ये नाही. म्हणून हा गायत्री मंत्र म्हणावा, शुचिर्भूत होऊन म्हणावा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण याची संख्या किती? तर सकाळी उठल्यानंतर कमीत कमी 10 वेळेस, नंतर 28 वेळेस किंवा 108 वेळेस. अशा पद्धतीने गायत्री मंत्र म्हटल्यानंतर आपल्या शरीरामध्ये या मंत्राच्या शक्तीमुळे सर्व काही जे काही रोग आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतात. आणि याचा जो परिणाम आहे तो सुमारे 40 दिवसानंतर आपल्याला जाणवतो. आपलं शरीर आणि आपलं मन, आपली बुद्धी जेवढी चाणाक्ष असेल त्या पद्धतीने आपल्या हे लक्षात येईल. परंतु हे अव्यक्त प्राप्तीसाठी जे झटतात त्यांना क्लेश निर्माण होतो. साधं एखादा नियम जरी आपला करायचा ठरला तरी सुद्धा आपल्याला त्याचं दुःख होतं, परिश्रम होतात आणि क्लेश होतात. आणि भगवंतानी सर्व बाबतीमध्ये विचार केलेला आहे. कर्ममार्ग, भक्ती मार्ग, योग मार्ग, ज्ञान मार्ग अशा सगळ्या मार्गांनी कुठल्याही परिस्थितीत तू हा अभ्यास कर आणि मोठा हो आणि स्वतःचं जीवन कृतार्थ कर, अशा पद्धतीने भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून आपण हा विचार करावा आणि शक्य झाल्यास आपण गायत्री मंत्र अवश्य म्हणावा. फक्त त्यामध्ये जसं आपल्याला कुठलीही गोष्टीची पूर्वतयारी करावी लागते तसं त्यामध्ये आपण शुद्ध अंतःकरणाने आणि स्नान करून मग त्या ठिकाणी बसावं. प्रत्यक्षात संध्या करायची म्हटली तर त्याला 20 मिनिटं लागतात आणि त्याबद्दलची चर्चा आवश्यक असल्यास आपण यथावकाश करूया. मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ही जी सगुण भक्ती आहे ही सर्वात सोपी आहे. सगुण भक्तीमध्ये आपल्याला माहिती आहे की अगोदर आपण हे जे पंचमहाभूत आहेत यामध्ये पूजेचे अनेक प्रकार आहेत. तर त्या पूजेच्या प्रकारामध्ये षोडशोपचार पूजा आहे, पंचोपचार पूजा आहे आणि गीतेमध्ये तर भगवंतांनी सांगितलंय की फक्त तुमच्या मनामध्ये काय आहे, तुमची भावना कशी आहे, तुमचं चित्त एकाग्र आहे की नाही, ह्याच गोष्टी मी फक्त बघतो. याचा अर्थ हे बाकीचं करू नये असं नव्हे, तर जेवढं जास्त आपण करूया त्या पद्धतीने आपल्याला त्याचा फायदा हा निश्चित होणार आहे. यानंतर आपण 6व्या श्लोकाकडे वळू आणि त्यानंतर काही गोष्टी आपण बघणार आहोत. त्यामध्ये चित्त बघणार आहोत, त्याच्यानंतर नवविधा भक्ती बघणार आहोत, आपल्या शरीरातल्या 3 नाड्या यांचाही आपण अभ्यास करणार आहोत, नवद्वार कोणते आहेत तेही आपण बघणार आहोत. आणि सर्वात महत्वाचं, हा श्लोक सुरू करण्याच्या आधी मी आपणास असं निवेदन करतो, चिता चिंता समानस्तु बिंदुमात्रे विशेषता सजीवन दहते चिंता निर्जीवन दहते चिता. मनुष्याने कधीही चिंता करू नये. हे कितीही म्हटलं तरी चिंता माणसाला येते, वाटते. त्यासाठी जो उदाहरण दिलेला आहे यामध्ये की चिता आणि चिंता यामध्ये फक्त एकच अनुस्वाराचा फरक आहे. सजीव माणसाला, जिवंत माणसाला चिंता त्रास देते, जाळते, दहन करते आणि निर्जीव ज्यावेळेस माणूस होतो त्यावेळेस चिता जाळते. म्हणून माणसाने नेहमी सर्वश्रेष्ठ जो अध्यात्म आहे त्या अध्यात्माकडे हळूहळू जर आपण लक्ष घातलं तर ही चिता, चिंता वगैरे आपल्यापर्यंत येत नाही. त्याचं कारण असं आहे की भक्ती मार्गाने आपण भगवंताच्या खांद्यावर डोकं ठेवून किंवा भगवंताला अनन्य भावाने शरण जाऊन यावेळेस आपण त्याचं नामस्मरण करू आणि त्यानंतर आपल्याला चिंता लागत नाही. आता आपण 6वा श्लोक बघणार आहोत. माझ्या मागे म्हणायचंय, मी सुरुवातीला एकदा वाचून दाखवतो. ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. आपण माझ्या मागे म्हणा. पहिलं चरण. ये तु सर्वाणि कर्माणि, ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः, मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन, अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते, मां ध्यायन्त उपासते. आता दोन चरण एकदम घेऊया आपण. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः. म्हणा माझ्या मागे. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. म्हणा. अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. आता पूर्ण श्लोक म्हणूया आपण. अगोदर मी म्हणतो, आपण माझ्या मागे म्हणा. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. आपण म्हणा. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. आपण याचा अर्थ बघूया. परंतु जे मतपरायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पून मज सगुणरूप परमेश्वराचीच अनन्य भक्ती योगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात, त्या भक्तांचा मी उद्धार करतो, असं भगवंत पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, 7व्या श्लोकात म्हणतात. आता यातील प्रत्येक शब्दाचा जर अर्थ बघितला आपण तर मतपरायण आणि भक्तजन. मग आता भक्तजन भक्ती कशी करावी? भक्तीचे अनेक मार्ग आहेत. मग त्यामध्ये आता आपण नवविधा भक्ती बघूया. नवविधा म्हणजे 9 प्रकारची भक्ती, आणि जी जमेल ती करायची आहे, चतुरपणे करायची आहे, आपले नित्य कर्म करत करायची आहे. पण दिवसभरातून कमीत कमी 20 मिनिटं करण्याचा प्रयत्न करायचा आहे, कमीत कमी 5 मिनिटं तरी करण्याचा प्रयत्न करायचा आहे, की जेणेकरून आपलं ज्ञान वाढेल. आणि एकदा का ज्ञान वाढलं की आत्मिक समाधान मिळायला सुरुवात होते. आपण मागे बघितलंय की ह्या जगामध्ये 2च गोष्टी आहेत, ज्ञान आणि वैराग्य. ह्या 2 गोष्टी आपल्याला मिळाल्या की आपल्याला समाधान लाभायला सुरुवात होते. परंतु हे समजण्यासाठी आपण आता बघणार आहोत की नवविधा भक्ती म्हणजे काय. नवविधा भक्ती म्हणजे श्रवण. श्रवण म्हणजे ऐकणे. कीर्तन, आपण जे थोडंसं भजन केलं ते कीर्तनामध्ये जातं. आणि कीर्तन आपल्याला माहिती आहे की साधारण 45 मिनिट लोक करतात, आणि मग त्यामध्ये बऱ्याच भाग आहेत, ते आपण बघायला नको सध्या. त्यानंतर स्मरण आहे. देवाचं नेहमी स्मरण ठेवावं की पांडुरंगा किंवा कृष्ण भगवान माझा आवडता जो देव आहे, त्या देवाचं नेहमी आपण स्मरण करावं. अगदी बससाठी आपण वेटिंग करतो आहे त्यावेळेस सुद्धा. आणि हळूहळू प्रयत्नाने हे जमतं. आपल्याला 4 प्रकारे
स्मरण करता येतं, 4 प्रकारे भजन करता येतं. मग आपल्या सनातन धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीचा अत्यंत सूक्ष्म रीतीने अभ्यास केलेला आहे. आपली जी वाणी आहे ती 4 प्रकारची आहे. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. आता मी जे बोलत आहे ती वैखरी आहे. आणि परा म्हणजे अत्यंत हृदयापासून, मनापासून आपण बोलावं, ती परा. पश्चंती म्हणजे म्हणजे याला आपण बिंबीच्या देठापासून म्हणतो. दुसरी जी आहे ती हृदयापासून आणि तिसरी जी आहे ती घशापासून आणि चौथी जी आहे ती मुखातून. त्यामुळे आपल्याला कल्पना असेल, की शिकागोला ज्यावेळेस स्वामी विवेकानंद गेले होते, त्यावेळेस फक्त ब्रदर्स अँड सिस्टर्स सुरुवातीच्या भाषणकर्त्यांनी पण बोललं होतं. परंतु त्यांची आराधना आणि त्यांनी अंतःकरणापासून सिस्टर्स अँड ब्रदर्स म्हटल्यानंतर 3 मिनिट टाळ्या चालल्या होत्या सभागृहामध्ये. हे त्याचं चांगलंसं उदाहरण आहे. चौथी जी भक्ती आहे, नवविधा भक्ती, त्यामध्ये पादसेवन आहे. म्हणजे आपण पादुकांचं जे पूजन करतो, ते ती पूजन त्यानंतर म्हणजे पाय धुणे, त्याच्यावर पंचामृत टाकणे, त्याच्यानंतर परत पाय ते त्याच्यावर चांगलं पाणी टाकणे आणि नंतर ते पुसून घेणे. ते पाणी सुद्धा आपल्या डोळ्याला लावणे, कणभर जिभेवर ठेवणं, याला पादसेवन असं म्हणतात. विशेषतः दत्तात्रय हे जे भगवंताचे अवतार आहेत, त्यामध्ये सुद्धा पादसेवनाला खूप महत्त्व दिलेलं आहे. यानंतर अर्चना. अर्चना म्हणजे पूजा. मग पूजेचे अनेक प्रकार आहेत. मग त्यामध्ये आपण बघितलं, की षोडशोपचार पूजा, पंचोपचार पूजा वगैरे, वगैरे. त्यानंतर वंदन. वंदन म्हणजे नंतर देवाला नमस्कार करावा. ही सुद्धा नवविधा भक्तीचा हा 6वा प्रकार आहे. यानंतर दास्य. देवाचं दास्यत्व जेव्हा आपण पत्करू, त्यावेळेस ह्या भवसागरातील, संसारातील अडचणी आपोआप नष्ट होतात. त्यानंतर सख्यत्व. सख्यत्व म्हणजे देवाला आपलं मित्र मानावं. याचं कोणतं उदाहरण आहे? मीराबाईचं उदाहरण आहे, की मीराबाईंनी भगवंताला, भगवान कृष्णाला आपलं मित्र मानलं आणि ती 24 तास त्यांच्याच रममाण होत गेली, त्यांच्याच नामस्मरणामध्ये रममाण होत गेली. आणि सर्वात 9वी जी भक्ती आहे ती आहे आत्मनिवेदन. जेव्हा एखादा मुलगा मुलगा आपल्या आईला मागतो, "आई मला दे ना गं, मला मला भूक लागलेली आहे." त्यावेळेस आई म्हणती, "देते हं." आणि मग त्याप्रमाणे आई ज्या मायेने देते, तशाच पद्धतीने आपल्या संसारिक ज्या काही अडचणी असतील, त्या भगवंताला हळू आवाजात, म्हणजे फक्त आपल्याला ऐकू जातील अशा आवाजात दर्शन घेतल्यानंतर आपण आपलं निवेदन करायचं आहे, की देवा, मी संसारिक माणूस आहे. माझ्या ह्या-ह्या अडचणी आहेत. तू आम्हाला माझ्या त्या अडचणी निश्चित सोडवशील. ह्या पद्धतीने जर आपण देवाला मागितलं, तर देव निश्चितपणे पूर्ण करतो. कशावरून पूर्ण करतो? तर अनुभव घ्या आणि मग समजेल. त्याशिवाय समजणार नाही. याच्यातलं एक छोटंसं उदाहरण आहे, की ते उदाहरण असं आहे, की पंडित नेहरू आणि महात्मा गांधी. महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करायचं ठरवलं. त्यावेळेस पंडित नेहरूंना हे आवडलं नाही. ते म्हणाले, "स्वातंत्र्य आणि मिठाचा काय संबंध आहे?" मग त्यामुळे त्यांनी 16 पानी पत्र पंडित नेहरूंना लिहिलं, की याचा काही उपयोग नाही. आपल्याला हे करायचंय, आपल्याला ते करायचंय, आपल्याला यांच्याशी भांडायचंय, यांच्याकडे जायचं आहे, सगळ्या लोकांना एकत्र करायचं आहे. महात्मा गांधी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लेखी देत असत त्या कालच्या पोस्ट कार्डवर. मग मणिभाई देसाई त्यांचे हाताखालचे होते. तर त्यांचे जे शिष्य होते मणिभाई देसाई, त्यांनी जेव्हा ते पत्र वाचलं पंडित नेहरूंचं, त्यावेळेस ते म्हणाले, की आता महात्मा गांधीजी हे 4-5 ओळी तरी पत्र किंवा 4-5 पानं पत्र एक्सप्लेनेशन व्यवस्थितरित्या करतील. पण महात्मा गांधी हे महात्मा होते. त्यांनी काय केलं? मणिभाई देसाईंना सांगितलं, की पत्र आण. आणि त्यावर त्यांनी लिहिलं. काय लिहिलं? करके देखो. फक्त हे 2 शब्द लिहिले आणि काय लिहिलं खाली? मोहनदास करमचंद गांधी. ह्या पद्धतीने त्यांनी आपली सही केली. तात्पर्य मला हे सांगायचं आहे,
की नवविधा भक्तीमध्ये जी आपल्याला पचेल, जी रुचेल, जी आवडेल, जेवढा आपला वेळ असेल त्या पद्धतीने आपण ही जी नवविधा भक्ती सांगितलेली आहे त्याच्यातली एखादी भक्ती तरी आपणास करणं गरजेचं आहे. मग हे करत असताना आपल्या शरीरामध्ये हे अध्यात्मशास्त्र आपण जन्मोनिजन्म अभ्यास केला तरी सुद्धा कमी आहे. आपण सुरुवातीला बघितलं की हा मोठा समुद्र आहे, पण माझी झोळी किती आहे, माझ्याजवळ भांड किती आहे, माझ्याजवळ चमचा आहे, पेला आहे, ग्लास आहे, लोटी आहे, घागर आहे का टँकर आहे का रेल्वेची वॅगन आहे. तशा पद्धतीने माझे नित्यकर्म करत, नैमित्तिक कर्म करत, मी कुठल्या वर्णात आहे, कुठल्या आश्रमात आहे, कुठल्या वयात आहे, ते करत करत मला हे अध्यात्माची सेवा करणं गरजेचं आहे. आपण प्रत्येक वेळेस शरीराची काही ना काहीतरी माहिती घेणार आहोत. आज आपण माहिती घेणार आहोत की आपल्या शरीरात मन स्वच्छ आणि शुद्ध राहण्यासाठी भगवंताने एकूण 9 द्वार दिलेली आहेत. द्वार म्हणजे खिडक्या. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल हे. त्याच्यामध्ये 9 द्वार कोणती आहेत? 2 डोळे, 2 कान, 2 नाक, 1 मूत्रद्वार, 1 गुदद्वार आणि 1 तोंड. ह्या पद्धतीने हे 9 द्वार आपल्याकडे आहेत. आणि त्यासाठी त्याचे डोळे, कान, नाक आणि मुख, तोंड हे सगळं आपण परमेश्वरासाठी वापरायचं आहे. जेव्हा आपण भक्ती करत असतो त्यावेळेस किंवा इतर वेळेस सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या सुखी होण्यासाठी नेहमी आत्मनिवेदन म्हणजे परमेश्वराचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. जसं एखाद्या मोठ्या गाडीमध्ये एकदा आपण तिकीट काढलं कंडक्टरकडे बसून, आजकाल सगळे स्वतःच्याच गाडीत जातात हा भाग वेगळा आहे. परंतु त्यावेळेस आपण गाडीत बसल्यानंतर तो ड्रायव्हर कसा आहे, तो गाडी चालवेल का, तो व्यवस्थित चालवेल का, मला निश्चित ठिकाणी तो उतरवेल का, असा आपण विचार करतो का? अजिबात करत नाही. कारण आपल्याला खात्री असते की हा जो ड्रायव्हर आहे, मी ज्या गाडीत बसलेलो आहे ती गाडी मला निश्चितपणे माझ्या ठिकाणावर पोहोचवेल. तशाच पद्धतीने हे जन्माची जी माझं जे जीवन आहे ते योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी आपणाला परमेश्वराची साथ मिळणार आहे आणि मग त्याप्रमाणे आपण जगणार आहोत. आता ह्या नवविधा भक्ती करत असताना या ठिकाणी 5व्या श्लोकामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे आणि 6व्या श्लोकातही चित्त ह्या गोष्टीचा उल्लेख आलेला आहे. आता चित्त म्हणजे काय? तर आमचे शरद कुलकर्णी काका आणि अनेक मान्यवरांचं मी मार्गदर्शन नेहमी घेतो आणि गीतेचा अभ्यास हा जन्मभर करावा लागतो. हे आपल्या सुद्धा लक्षात येईल ज्यावेळेस आपल्याला त्याची गोडी निर्माण होईल. कारण जीवनाचं सोलीव सुख जे आहे ते ह्या गीतेच्या माध्यमातून आपल्याला मिळणार यात शंका नाही. मग चित्त 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 म्हणजे काय? चित्त म्हणजे काय? तर चित्त म्हणजे मागील भूतकाळाच्या आठवणीने आपण कसं वागतो, ह्या जे वागण्याची प्रक्रिया होते ती आपल्या चित्तामुळे होते. मग आता चित्त किती प्रकारचे आहेत? आपण उदाहरणासहित बघणार आहोत. ते चित्त 5 प्रकारचे आहेत. पहिलं चित्त जे आहे ते मूढ. मूढ म्हणजे मूर्ख. मग कसं मूर्ख? जो विधिनिषेध पाळत नाही. आता हे याचा सूक्ष्म अभ्यास जेवढा करू तेवढा आपल्याला तो कमीच होणार. परंतु विधिनिषेधचं छोटंसं उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर घरामध्ये मोठे माणसं असताना, बसलेले असताना लहान मुलांनी म्हणा किंवा सुनेनी म्हणा किंवा मुलांनी म्हणा, पाय पसरून बसू नये. हे साधं मी आपलं सोपं सांगितलं आपल्याला. किंवा रस्त्याने मी चाललो आहे तर समाजाचं जसा ड्रेस आहे तशा पद्धतीने मी वागलं पाहिजे. आता विधी निषेध ह्या विषयावर आपल्याला 2 तास बोलता येईल. केव्हा काय वागावं, कसं वागावं. अगदीच उदाहरण सांगायचं ठरलं तर एकादशीला कांदा खाऊ नये.
आता एकादशीला उपवासच करावा खरं तर, परंतु आपल्याला जाणीवपूर्वक सनातन धर्मापासून बाजूला ठेवण्यात आलं. त्याला अनेक कारणं आहेत. परंतु आपण आता तरी कमीत कमी हे विधिनिषेध पाळले पाहिजे आणि हे काम चित्त करतं, लक्षात येत नाही. आणि म्हणून तो माणूस मूढ असा समजला जातो, की अ, आपल्या बॉसच्या समोर कानात बोटं घालणं, नाकात बोटं घालणं वगैरे, वगैरे हा जो प्रकार आहे, तो मूढ व्यक्ती करतो, यामध्ये शंका नाही. आता दुसरा जो प्रकार आहे, तो क्षिप्त आहे. हे चित्त जे आहे, ते क्षिप्त होतं. क्षिप्त होतं म्हणजे आपल्या अडचणीला सुरुवात होते. मग ती कशी होते? तर आता बघा, की एखादी गाडी एखाद्या वेळेस तिचा टायमिंग ठरलेला आहे, समजा 7:00 ला येणार आहे आणि मग ती 7:00 ला गाडी येत नाही. आपण सारखी वाट बघतो. 7 झाले, 7:15 झाले, 7:30 झाले आणि मग आपलं चित्त जे आहे, ते क्षिप्त होतं. मग आता हे जे चित्त क्षिप्त होतं, त्याच्यानंतर काय होतं, तर आपलं चित्त विक्षिप्त वागतं, विचित्र वागतं. म्हणून आपण एखाद्या माणसाला म्हणतो, "काय विक्षिप्तासारखा वागतो हा?" त्याचं कारण असं, की त्याचं चित्त ठिकाणावर नसतं. तो ज्या गोष्टी करायला पाहिजे, त्या गोष्टी न करता तो वेगवेगळ्या गोष्टी करतो आणि नॉर्मल माणूस जे करतो, ते तो करत नाही. त्यामुळे विक्षिप्त म्हणजे विचित्र वागणं हे चित्ताचं तिसरं लक्षण आहे. चौथं लक्षण असं आहे निरोध. निरोध म्हणजे काय? वाईट वृत्तींचा निरोध तो करतो. म्हणजे त्याचं जर चित्त आता आपण बसचंच उदाहरण घेऊया. बस मिळाली नाही. मग त्यामुळे त्याच्या अडचणीला सुरुवात झाली. त्यानंतर मग तो बेचैन झाला. तो कसा तरी वागायला लागला आणि त्यानंतर तो बसमध्ये बसला, की तो पहिलं काय करेल, तर त्या कंडक्टरला किंवा ड्रायव्हरला म्हणेल, "अहो तुम्ही किती उशीर केला? ही काय पद्धत आहे का तुमची येण्याची? तुम्हाला काही शिस्त आहे का नाही?" म्हणजे त्यांनी त्या चित्ताच्या मार्फत होणाऱ्या घटनेचा विरोध केलेला आहे. हे कोण काम करतं? चित्त काम करतं. आणि पुढे काय होतं, की तो बसमध्ये बसला. बसमध्ये बसला, की तो मुक्त झाला. मुक्त झाला म्हणजे कसा मुक्त झाला, की त्याचं मन पवित्र होतं, त्याचं भांडं शुद्ध होतं. आपण हे बसचं का उदाहरण धरलं? त्याचं कारण असं आहे, की अध्यात्मामध्ये सुद्धा हे चित्त आपल्याला एकाग्र करायचं आहे, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. मग ते कसं करायचं? तर विधिनिषेध पाळायचा. विधिनिषेध पाळायचा म्हणजे योग्य ठिकाणी योग्य कपडे घालणं, योग्य बैठक स्थितीमध्ये बसणं. त्यानंतर सुरुवातीला आपल्याला अडचणी येणार, घरातले लोकं बोलणार, आपल्याला वेळ मिळणार नाही, कुणीतरी मित्र बोलवणार आणि मग त्याच्याकडे जावं असं वाटणार. ती आपल्याला अडचणीला सुरुवात होते. मग आपण स्पष्टपणे मित्राला सांगायचे, की "नाही, मला या वेळेस तरी मी तुझ्याबरोबर येणार नाही. मला गीता ऐकायची आहे." मग तो झाला निरोध, वाईट वृत्तींचा विरोध, त्यावेळेपुरता वाईट. याचा अर्थ तो वाईट असतो असं नाही. या जगामध्ये सर्व निर्मिती ही चांगल्यासाठीच झालेली आहे. फक्त आपल्याला ती समजण्यासाठी उशीर होतो आणि मग आपलं मन मुक्त होतं, पवित्र होतं आणि आपलं भांडं थोडक्यात आपलं भांडं, मनाचं भांडं हे शुद्ध होतं. अशा पद्धतीने आज आपण चित्त ह्या विषयावर थोडासा उहापोह केलेला आहे. आणि हा कशासाठी करतो आपण? की याचं मनन, चिंतन आणि स्मरण करायचं आहे. ही नवविधा भक्तीच्या माध्यमातून आपल्या चित्ताला सारखं जागेवर आणायचं आहे. तुम्ही बघा, की लहान मुलगा ज्यावेळेस बागेमध्ये खेळत असतो, तेव्हा आईचं लक्ष कुठे असतं हो? हा पडत तर नाही ना? हा कुठे याला काही लागत तर नाही ना? हा जोरात तर उड्या मारत नाही ना? अशी सगळी काळजी ती आई त्याची घेते. मग गीता काय सांगते? गीता सांगते, गीतेनी शेवटच्या श्लोकामध्ये गीता एकूण 700 श्लोकाची आहे. हे आपल्याला माहिती आहे. गीता असं सांगते, "यत्र योगेश्वरः कृष्णो, यत्र पार्थो धनुर्धराः, तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम." ज्या ठिकाणी
अर्जुनाबरोबर श्रीकृष्ण आहे आणि त्या ठिकाणी मी जर असेल, मी जर त्याचं नामस्मरण केलं, तर माझा विजय हा निश्चित आहे. पण मी नीती नियमाचं पालन केलं पाहिजे. श्रीमद भगवद्गीता काय सांगते आपल्याला? तर पहिला जो श्लोक आहे, तो श्लोक आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक. आणि शेवटचा जो श्लोक आहे तो आपण आता बघितला, ध्रुवा नीतिर्मतिर्मम, म्हणजे धर्म हेच सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला पालन करणं गरजेचं आहे. अन्यथा पापी कोण होते? याचा जर आपण विचार केला तर रावण पापी होता. रावण नित्यकर्म करत नव्हता का? करत होता, परंतु अतिरेकी करत होता. त्यांनी भगवंताची जी श्रद्धा होती ती श्रद्धा होती, परंतु तो सीतेच्या कामाच्या मागे लागला आणि त्याचा विध्वंस झाला. अजून कोण आहे? कंस आहे. कंसानी सुद्धा आपल्या वडिलांनाही तुरुंगामध्ये ठेवलं, आपल्या बहिणीलाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते. आणि दुर्योधनाने लहानपणापासूनच अर्जुनाचा आणि सगळ्या पांडवांचा द्वेष केला. म्हणून आपण त्याच्यातून काय शिकायचंय? की मी कोणाचाही द्वेष करणार नाही. मी भगवंताचं भजन मनन कीर्तन करेल आणि माझ्या शरीराला समजावून उमजून करेल. आणि केव्हा करेल? जेव्हा जेव्हा शक्य होईल त्यावेळेस करेल. मग संसार टाकून द्यायचा का? नाही. मग माझा निर्गुण होईल तो. आणि निर्गुण भक्ती करणं खूप अवघड आहे, हे भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे 5व्या श्लोकामध्ये. आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला अहंकार निर्माण होतो. आणि अहंकाराचे उदाहरण आपण बघितलं की रावणाला टोकाचा अहंकार होता. म्हणून असा अतिरेकीपणाही न करता आपण उपासना, भगवंताच्या सहवासात शरीराने, मनाने, बुद्धीने, अहंकाराने राहायचं आहे. आता आपण 7वा श्लोक बघणार आहोत. माझ्या मागे म्हणावा. अगोदर मी पूर्ण श्लोक म्हणून दाखवतो. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. पहिलं चरण. तेषामहं समुद्धर्ता, म्हणा. तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात मृत्यु संसार सागरात भवामि न चिरात पार्थ भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम मय्यावेशित चेतसाम. आता संपूर्ण ओळ घेऊ. पहिलं चरण आणि दुसरं चरण. तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. माझ्या बरोबर म्हणा. तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. माता भगवंताने आपल्या भक्तांना शीघ्र उद्धार करण्यासाठी भगवंतांनी ही प्रतिज्ञाच घेतली हो. काय म्हणतात भगवंत? हे अर्जुना, त्या माझ्या चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तात्काळ मृत्यूरूप संसारातून, सागर संसारातून उद्धार करणारा होतो. म्हणजे माझं चित्त जर मी परमेश्वरामध्ये गुंतवलं तर मृत्यू संसार सागर मध्ये माझा उद्धार होतो.
आता ज्ञानेश्वरीमध्ये याचा उल्लेख आलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख आहे, की आपण काय म्हणावं मग? तर मग आपण म्हणावं विष्णू सहस्रनाम जमेल तसं. हा पहिला नियम लक्षात ठेवायचा, की माझ्या बुद्धीला जसं जमेल त्या पद्धतीने मी करणार, पण करणार निश्चित. मग आता विष्णू सहस्रनाम संस्कृत आहे हो, आम्हाला येत नाहीये. मग तुम्ही जरा सोप्या भाषेतलं दुसरं काहीतरी सांगा. मग दुकानात जावं, संपूर्ण चातुर्मास पुस्तक बघावं. त्या पुस्तकामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती असेल हे संपूर्ण चातुर्मासाचं जो पुस्तक आहे आणि ते पुस्तक आणावं आपण जाणीवपूर्वक. वाढदिवसाला नाहीतरी आपण कसे खर्च करतो ते आपल्याला माहिती आहे. मग आपल्या मुलांना, नातेवाईकांना सांगावं, की तुम्ही मला काही देऊ नका. मला संपूर्ण चातुर्मासाचं पुस्तक द्या. नाहीतर आपल्या वाढदिवसाला आपणच पुस्तक घेऊन यावं. त्याचं कारण असं आहे, की ह्या अध्यात्मामधली जी शक्ती आहे, ती शक्ती सर्वात देव मोठे कोणते? आपल्याकडे कल्प-विकल्प लगेच सुरू होतात. कारण आपलं चित्त कधीही थाऱ्यावर ठेवायचं नाही, हे ब्रह्मदेवानेच आपल्याला जन्मल्याबरोबर ते आपल्या तो जो डाटा आहे तो आपल्या डोक्यामध्ये फीड करून ठेवलाय. त्यामुळे आपलं मन कधी इकडे, कधी तिकडे, कधी चंद्रावर, कधी जमिनीवर, कधी इकडे वगैरे, वगैरे सुरू होतं. मग त्यासाठी भगवंतान आपण सगळे मराठी भाषिक आहोत असं मी गृहीत धरतो आणि मग व्यंकटेश स्तोत्र जे आहे, ते व्यंकटेश स्तोत्र घरी आणावं आणि ते वाचावं. जर विष्णू सहस्रनाम संस्कृत आहे, ते अवघड आहे, आम्हाला जमणार नाही, तर त्यासाठी व्यंकटेश स्तोत्र आपण वाचलं, की त्यामध्ये परमेश्वराला सर्व पूजा जी आहे, ती मानस पूजा केलेली आहे. मनुष्य हा सिंहानंतरचा अडचणीचा मनुष्य बरं का. सिंह साधारणपणे 20 तास झोपतो आणि मनुष्य, तुम्ही आम्ही, मी सुद्धा तुमच्यातलाच आहे. काही वेगळा नाहीये. मी फक्त थोडासा अभ्यास करतोय. तर माझ्याकडे कारणाची यादी तयार असती लगेच. अहो, संस्कृत आता आम्ही कसं जाणार, कसं आणणार? आम्हाला संस्कृत येत नाही. मग ते व्यंकटेश स्तोत्र आणायचं संपूर्ण चातुर्मासात ते गावात कोण जाणार, कोण घेऊन येणार? वगैरे, वगैरे. आपल्याकडे अडचणींची यादी पूर्णपणे आहे. म्हणून आपणच आपल्या हातात काठी घ्यायची आणि त्याला सांगायचं, "नाही, 8 दिवसामध्ये तुझ्याकडे पुस्तक आलं पाहिजे आणि तू व्यंकटेश स्तोत्र वाचलं पाहिजे." मग व्यंकटेश स्तोत्रामध्ये काय आहे? लक्ष्मी तुझे पायातळी, आम्ही भिक्षेशी घालो निझोळी, येणे तुझी ब्रिदावळी कैसी राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरविशी दारोदारी, यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पैयाला. द्रौपदीशी वस्त्रे अनंता, देत होता भाग्यवंता, आम्हा लागी कृपणता कैसी आणली गोविंदा. मावेची करुणी द्रौपदी सती, अन्ने पुरविली मध्यरात्री, बैसोनिया पंक्ती वगैरे वगैरे. मला सांगण्याचा उद्देश असा आहे, की भगवंताचं नामस्मरण करा आणि ते नामस्मरण करण्यासाठी आपण गीतेच्या माध्यमातून अत्यंत सूक्ष्म असा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये मग आता पूजा करायची तर षोडशोपचार करू का? षोडशोपचार करू का पंचोपचार करू? आपल्या सनातन धर्माने सर्व खिडक्या उघड्या ठेवलेल्या आहेत आणि सर्वात श्रेष्ठ कोणती पूजा आहे? तर ती मानसिक पूजा आहे. म्हणजे भगवंताची मूर्ती नाहीतर फोटो तो समोर ठेवा आणि मनानी याचं व्यंकटेश स्तोत्रामध्ये याचा पूर्ण उल्लेख आलेला आहे, की त्या पद्धतीने देवाला पानं, फुलं, नैवेद्य आणि हे जे आपण नवविधा भक्ती बघितल्यात, त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या आपल्याला करता येतील आणि मग भगवंतांनी सांगितलेलं आहे, मी जे गाडीचं उदाहरण दिलं, एकदा आपण गाडीत बसल्यानंतर आपण काहीही विचार करत नाही. तसं आपण भगवंताच्या पालखीमध्ये आपण बसायचं आहे आणि भगवंताच्या बरोबर म्हणजे भगवंताची पालखी आपण वाहायची आहे आणि एकदा भगवंत आपल्याबरोबर असल्यानंतर आपल्याला काहीही अडचण येणार नाही. याचा अर्थ काय? करके देखो. आणि हे एकदम जमत नाही. हळू-हळू, वारंवार, शनै-शनै, पृथक-पृथक असं म्हटलेलं आहे. हळू-हळू
आणि थोडं थोडं जेव्हा आपण करायला लागू त्यावेळेसच आपल्याला यामध्ये यश मिळणार आहे. मग आता याचं उदाहरण कुठलं आहे? तर मला कोल्हापूरला जायचंय. मी पुण्याला आहे आणि मला कोल्हापूरला जायचंय. मग मी जर माझ्या मनाला असं सांगितलं, की पुणे टू कोल्हापूर पूर्ण मला रस्ता जो आहे त्याच्यामध्ये लाईट पाहिजे. तरच मी कोल्हापूरला जाऊ शकेल, अन्यथा नाही. मग आपलं मन परत विचार करतं, की खरंच मला एवढी गरज आहे का? नाही. मग आपलं आधुनिक शास्त्र काय करतं? तुला जास्तीत जास्त 100 मीटर पर्यंतचा उजेड पुरेसा आहे. तू एकदा पहिलं पाऊल टाकलं, की पुढचा रस्ता तुला आपोआप दिसेल आणि भगवंत फक्त एक मार्ग सांगतो. एक डिग्री सांगतो, की ह्या डिग्रीने तू पुढे जा. तुझ्या जीवनाचं कल्याण होईल. आता कल्याण होईल म्हणजे काय? की तुम्ही आम्ही प्रापंचिक आहोत. आपल्याला दररोज वेगवेगळ्या अडचणी असतात आणि त्यासुद्धा आपण भगवंताला मनापासून सांगितल्या, तर भगवंत आणून देईल का? आता उदाहरण आपण घेऊ गॅसचं. माझ्या घरामध्ये गॅस संपला आणि मग मी नुसतं म्हटलो भगवंताला, "अरे बाबा गॅस संपलाय आता काय?" मग आपण अशी कल्पना करायची का, की भगवंत येऊन देणार आहे का? नाही. आपल्या अडचणीच्या वेळेस भगवंत हातात काठी घेऊन उभा राहत नाही. तो काय करतो? तो आपल्याला तसं वागण्याची बुद्धी देतो आणि ती बुद्धी आपण चाणाक्षपणे जेव्हा वापरू, त्यावेळेस भगवंतालाही समाधान लाभतं आणि आपल्यालाही समाधान लाभतं. त्यामुळे हे कधीही विसरायचं नाही आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे भगवंताची एवढी शक्ती होती, की त्यांनी एका क्षणामध्ये संपूर्ण महाभारत संपवलं असतं. दुर्जनांचा नाश केला असता. दुर्योधनाला नष्ट केलं असतं. कौरवांना नष्ट केलं असतं. परंतु अर्जुनाला ते म्हणाले, "नाही, हे युद्ध तुलाच करायचं आहे. मी फक्त तुझ्याबरोबर राहणार आहे. मी तुला बुद्धी देणार आहे आणि मी तुला सर्वांगीण मदत करणार आहे." म्हणून कर्णाला मारताना सुद्धा त्यांनी रथ बरोबर ज्या ठिकाणी रेती होती, तिथे वाळू होती आणि बरोबर कर्णाचा जो चाक आहे ते बरोबर वाळूमध्ये गुंतवण्याचं काम कोणाकडून झालं? भगवंतांकडून झालेलं आहे. तसंच तुम्ही फक्त इच्छा करा. इच्छा करणं आणि ते जसं आपण आईचं उदाहरण घेतलं, तुम्ही आईजवळ मागा, तसं भगवंताजवळ मागितलं, की ते पूर्ण करण्याचं काम हे भगवंताचं आहे. हे अजिबात विसरता कामा नये. आणि मृत्यू संसार सागरातून उद्धार करता होतो म्हणजे काय हो? तर उद्धार याचा अर्थ असा, त्याच्या सूक्ष्मतेने आपण अभ्यास करणार आहोत. उत्तरायण आहे, दक्षिणायन आहे. आपला जे नवद्वाराची जी आपण माहिती घेतली त्याचं कारणच असं आहे, की ज्यावेळेस आपण आपला प्राण जातो, त्या प्राण कुठून गेला? डोळ्यातून गेला का कानातून गेला? का नाकातून गेला का तोंडातून गेला? वगैरे, वगैरे. त्याचा सूक्ष्म अभ्यास आपण यथावकाश वेळेच्या उपलब्धतेनुसार करणार आहोत. परंतु तो उद्धार भगवंत आपला करेल, जेव्हा आपले सर्व कर्तव्य करून आपण वाटेवर ठेवू त्यावेळेस. आपण काय करतो? झाड लावतो. आता त्याचं एक छोटंसं उदाहरण घेऊ, की एक आजोबा झाड लावत होते. ते झाड लावत होते आंब्याचं. मग एक अधिकारी आला. तो म्हटला, "आजोबा, तुमचं वय इतकं आहे, आता ह्या आंब्याला आजकाल 6 महिन्यात आंबे येतात. तर याला 7 वर्ष लागतील हो आंबे येण्यासाठी आणि त्याचा काय उपयोग आहे?" आपली सनातन संस्कृती अशी आहे, की आजोबा हसले. त्या अधिकाऱ्याला म्हणाले, "बाळा, मी जे आत्ता आंबे खातोय ना, ते माझ्या आजोबांनी लावले होते आणि त्यामुळे मला आंबे खायला मिळालेलेत आज. मग मी माझी पुढची तयारी नको का करू? माझं कर्तव्य मी करणार आणि वाटेवर ठेवणार." त्याप्रमाणे आपल्या नित्यनियमाने आपण दुसऱ्याला बदलण्याचा जो प्रयत्न करायचा, त्यापेक्षा मला नेमकं काय करायचं आहे, असा आपण जर विचार केला, तर ह्या सगळ्या गोष्टी बघणं, पाहणं, हे ज्ञान घेणं, याचा आपल्याला निश्चितपणे उपयोग होईल. मग आता उद्धार म्हणजे काय? आता त्याचे सुद्धा सनातन धर्मामध्ये उद्धाराचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये जेव्हा प्राण जाताना जर आपल्या तोंडातून गेला किंवा इथे ब्रह्मरंध्र आहेत. टाळू म्हणत नाही का आपण लहान मुलांची टाळू भरतो. ते ब्रह्मरंध्र ते खूप अवघड आहे. ते योगी लोकच करू शकतील. त्यामध्ये त्यांचा उद्धार होईल. पण चेहऱ्यावर हास्य,
कुठल्याही गोष्टीमध्ये गुंतवणूक नाही. नाहीतर मग केराची एक गोष्ट आहे. ती अशी की एक आजोबा होते, आयुष्यामध्ये खूप यशस्वी झाले आणि मग जाताना त्यांच्या तोंडातून केरा हा शब्द आला. केरा हा शब्द आल्यानंतर सगळ्यांना आनंद वाटलं, की अरे केरा आला म्हणजे यांनी केशवाचं नाव घेतलेलं आहे. केशवा, राघवा असं यांनी नाव घेतलं म्हणजे यांचा जीर्णोद्धार झाला. जीर्णोद्धार म्हणजे यांचा पुनर्जन्म चांगल्या ठिकाणी गेला. अशा पद्धतीने ते जेव्हा असं लोकं म्हणायला लागले, त्यावेळेस शेवटच्या क्षणाच्या वेळेस आजोबा म्हणाले, "अरे ती केरसुनी वासरू खातंय, तिकडे लक्ष दे." म्हणजे काय, की त्यांचं शेवटी सुद्धा असं लक्ष होतं, की ती केरसुनी वासराने खाऊ नये. म्हणजे जीव कशात गुंतला त्यांचा? त्यामुळे आपला जीव जर गुंतवायचा नसेल, कशामध्येही नाही आणि नेहमी समाधानी राहायचं. जो करेल, परमेश्वर करेल, ते निश्चितपणे चांगलं करेल, अशी आपल्या मनाची पक्की धारणा पाहिजे. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? आपण विचार केला पाहिजे. मग तो विचार कसा केला पाहिजे? तर आपलं अन्न जसं असेल, आपला आचार, विचार आणि उच्चार हे तिन्हीही आपल्याला उच्च ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. नाहीतर आपले वयस्कर लोकं म्हणायचे, माझी आई म्हणायची विशेषतः, "आचार भ्रष्टी सदा कष्टी." तुमचा आचार तुम्ही चांगला ठेवा, तुम्ही कधीही भ्रष्ट होणार नाही. तुम्ही एका परमेश्वराच्या आनंदामध्ये राहताल, यामध्ये शंका नाही. मग आचारभ्रष्टी सदा कष्टी, मग त्याच्यासाठी करायचं काय? आचारच आम्हाला माहिती नाही. मग हळू माहिती, शनै शनै, पृथक असा आपल्याला आपला आचार माहिती पाहिजे. पंचांग म्हणजे काय? 5 अंग. तिथी, वार, नक्षत्र, योग, कर्ण वगैरे. म्हणजे त्या तिथी काय आहे? वार कोणता आहे? नक्षत्र कोणतं आहे? योग कोणता आहे? कर्ण कोणतं आहे? आणि चंद्र कोणत्या राशीमध्ये आहे? असा आपण जर अभ्यास केला, की आपल्याला त्या दिवशी कसं वागावं हे समजतं. मग आता उदाहरण कसलं आहे, की उद्या श्रीकृष्ण भगवानांची जयंती आहे. हा श्रीकृष्णाचा अवतार झाला आणि त्याची जी जयंती आहे, ती जयंती आपल्याला साजरी करायची आहे. मग कशी करायची? मग आता आचारामध्ये शक्यतो मी शुद्ध व्हावं आणि देवाचं फोटो समोर ठेवावा, श्रीकृष्णाची आठवण करावी, जमलं तर त्याचं एखादं भजन गावं, त्याला जे उपलब्ध असतील ते फुलं वाहावेत, नाही काही जमलं तर 2 हात तिसरं मस्तक असं करून देवाचं नामस्मरण करावं. जितक्या वेळ जास्त करता येईल तितक्या वेळेस आपण करावं, की जेणेकरून आपल्याला आत्मिक समाधान लाभेल. आत्मिक समाधान हा सुद्धा खूप मोठा विषय आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की या 7व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलंय, की "तू माझ्यामध्ये चित्त गुंतव." म्हणजे मी तुझा तत्काळ या मृत्यू संसार सागरातून उद्धार करणारा होणार आहे. अन्यथा तुझं तू बघ. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, की आपल्याला कोणाचा तरी आधार असला, की आपल्या जीवनामध्ये धार येते. बघा तुम्ही, ज्यावेळेस पती असेल, की पत्नीच्या जीवनाला धार येते आणि पती असेल, तर पत्नीच्या जीवनाला धार येते आणि मग ती धार हे दोघं जण मिळून जेव्हा एकत्र येतात, त्यावेळेस परमेश्वर आपल्याला आधार देतो आणि ते कधीही विसरता कामा नये आणि आपला जो सत्सत विवेक बुद्धी आहे, ती सत्सत विवेक बुद्धी आपण नेहमी जागृत ठेवून वागलं पाहिजे. आता आहाराबद्दल आपण 2-3 गोष्टी बोलू आणि मग आज आपण थांबूया. तर आहार कसा असावा याबद्दल गीतेच्या पुढच्या अध्यायामध्ये येणार आहे. त्यावेळेस आपण डिटेल व्यवस्थितरित्या त्याचं बघणार आहोत, की शुद्ध आहार कसा, रसयुक्त आहार कसा, ताजा आहार कसा. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल ही, की 46 किंवा जास्तीत जास्त 1.5 तासाच्या आतमध्ये जे अन्न आहे ते शिजलेलं ताजं अन्न आपण खावं. आपलं अन्न कोरडं असू नये. आता आम्हाला ऑफिसला जावं लागतं, ते ठीक आहे. त्या बाबतीत ठीक आहे.
परंतु शक्यतो सर्वांनी मिळून एकत्र जेवायला बसावं. त्यामुळे एक विशिष्ट प्रकारची शक्ती तयार होते आणि ती शक्ती कोऑर्डिनेशनला, सगळ्यांच्या एकत्रतेला, कुटुंबाच्या ताकदीला त्याचा खूप उपयोग होतो. त्यानंतर शिळं अन्न अजिबात खायचं नाही. आपल्या पंचांगामध्ये शिला सप्तमी नावाची एकच तिथी आहे वर्षभरातून एकच. त्या दिवशी तुम्ही शिळं खाऊ शकता आणि सकाळचा संध्याकाळी, संध्याकाळचा सकाळी ही परिस्थिती आता राहिलेली नाही. त्यामुळे शक्यतो ताजं दररोज 1 चमचा तूप, विशेषतः गाईचं, त्यानंतर आपण पाणी सुद्धा, आपल्याला कल्पना असेल हे काही फार मोठं वेगळं नाहीये, परंतु हे गीतेमध्ये आहे म्हणून मी आपल्याला सांगतो, की जेवणाच्या आधी अर्धा तास 2 ग्लास पाणी प्या आणि जेवणानंतरच्या अर्ध्या तासांनी 1 ग्लास पाणी प्या, की जेणेकरून आपली पचन आणि आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी ह्या सगळ्या सात्विक होतील, यात शंका नाही. यानंतर जेवण झाल्यानंतर अर्धा तास कमीत कमी एका ठिकाणी बसा. आता वज्रासनात सांगितलंय बसायला, पण आपण वज्रासनाचं बाजूला ठेवू. पण कमीत कमी मांडी घालून बसलं पाहिजे. आजकाल मांडी घालणं हा सुद्धा वेगळा विषय आहे. त्यामुळे खुर्चीत बसलं तरी सुद्धा चालेल, परंतु अर्धा तास बसा आणि नंतर 150 ते 500 पावलापर्यंत शरीर क्षमतेमध्ये चाललं, की आपलं शरीर शुद्ध होणार. पर्यायाने आपल्याला सगळा फायदा होणार. हरिओम तत्सत. आपण प्रार्थना घेऊया. हात जोडा सगळ्यांनी. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत.